वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदार किरण भागीनाथ पवार यांनी अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने चौकशी सुरू न केल्याचा आरोप करत आज त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेध हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले व मोठी दुर्घटना ठरली। असं नसतं करायचं। चला 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 मला नाही पाहिजे। मला सावखेड खंडाळा ग्रामपंचायत चौकशी करायची। सगळी चौकशी होईना। सावखेड खंडाळा ग्रामपंचायत जिल्हा परिषद वाटे सगळे चौकशी करतील। असं करायचं नाही। चला खूप मोठा भ्रष्टाचार केला त्यांनी। मी भ्रष्टाचाराची चौकशी निवेदन दिलेले 2 महिन्यापासून मला न्याय भेटत नाही। ठीक आहे, न्याय भेटत चौकशी करतील। जे संबंधित आहे ते चौकशी करतील। भरपूर मार्ग आहे त्याला, भेटणार नाही। चौकशी करतील ना। काय झालं एवढा टोकाचा निर्णय कशासाठी? सावखेड खंडाळा ग्रामपंचायत मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। 60 लाख रुपयाचा भ्रष्टाचार। मी 25/2/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं होतं। ग्रामपंचायतचे रस्ते वगैरे इमारतीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, त्याच्या चौकशी। याबाबत शिवसाहेबांशी काही बोलणं झालं नाही? हो, शिवसाहेबांनी निवेदन दिले। नाही, ग्रामपंचायत वित्त आयोगाचे पैसे तर त्याच्यातूनच केलेले काम हो आहे। हो, काय मध्ये झाले साहेब, काही इमारतीच निधी, पाण्यात रस्ते वगैरे भरपूर मोठा भ्रष्टाचार तिथे काम। ऍक्च्युअल काय त्याच्यामध्ये काय बोगस बिलं काढले की रस्ता केलाच नाही? बोगस बिलं गाडी काढली। कुठं आपली? चला ती नाही आपली सगळं वैजापूर मधले ना? वैजापूर सावखेड। चला हे आपल्या ग्रुपला येईल ना, आपल्या ग्रुपला ते टाकेल ठीक आहे। चला मी सावखेड खंडाळ्यातील रहिवासी आहे आणि सावखेड खंडाळ्याच्या गावातील खूप मोठा भ्रष्टाचार आहे। एमआरजेसीच्या कामामधून झालेला रस्ते आणि जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना आहे आणि काही संडास बाथरूम आणि खाते व्यवस्थापनाच्या योजना आहे। वास्तविक त्याचे कागदावर एस्टिमेट जर बघितलं तर त्याच्यात त्याप्रमाणे कामं नाही आहे साहेब। खूप मोठा भ्रष्टाचार। रस्त्याचे 23 लाखाचे एस्टिमेट आहे साहेब, त्याच्यातले 1-2 लाखात थोडंफार मुरुम वगैरे टाकून कामं केले आणि त्या संदर्भात मी 25/2/2024 रोजी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनाच्या आधारे कुठलीही कारवाई झाली। त्याच्यानंतर जिल्हा परिषद सीओ साहेबांना तक्रारी वगैरे दिल्या। त्यांनी चंद्रहार डोकणे साहेब पंचायत विभागाने आदेश केले गट विकास अधिकारी साहेबांना। गट विकास अधिकारी साहेबांना 4-5 वेळेस भेटून झालं साहेब, त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही। आणि आता 4-5 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं सीओ साहेबांना की या संदर्भात आपण कारवाई करावी, नाहीतर आम्ही आत्मदानाचा पर्याय निवडणार आहे आणि आपल्या कार्यालयाचं आत्मदान करू। त्यांनी त्या तक्रारीची किंवा निवेदनाची कुठलीही दखल नाही घेतली। 5 मिनिटापूर्वी त्यांनी निवेदनाच्या आम्ही इथं आल्यावर बाकीचे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यास सांगितलं। आपल्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवर आपण समाधानी आहात का? आता सध्या तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई होईल असं वाटतंय। बाकी बघूया आता पुढं काय करतात वैजापूरच्या गट विकास अधिकारी वगैरे। माझं नाव किरण भागीनाथ पवार, सावखेड खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर।